टप्प्यात पाणी नाही गाईज. आता हरिपाठ झाला, तुम्ही जसं पाहिलं असेल पावले वेळे खेळत होतो. याच्यानंतर आता कीर्तनाला चाललो होतो आम्ही. काहीच कीर्तन वाटत चाललो आम्ही. मोबाईल आलो राहिलाय. स्वागत आहे तुमचं ब्लॉग्समध्ये. मी तुमचा भावना गाईज. आता सध्या 8 वाजलेत आणि आज रामनवमी आहे. तर रामनवमीमध्ये मला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. चहा ठेवतो, तू घेऊन पटकन. गाईज काल ब्लॉगच अपलोड नाही केला मी. तर कालचा जो ब्लॉग आहे ना, म्हणजे मन तयार नव्हतं झालेला ते, म्हणजे एडिट नव्हतं झालेला. तर आता अपलोड करू राहिलो कालचा ब्लॉग आणि आजचा पण आजच अपलोड करतो. उद्यापासून बघू आता रोज टाईमवर टाकायला. फ्रस्ट्रेशन आहे गाईज, हे बेकार आहे. ब्लॉगिंग बिगिंग आहे ना, रोज बनायचं पण आहे. जे म्हणतात ना भाऊ तू असं ब्लॉग बनवतो तसं बनवतो, तू बघू नको भाऊ. माझं मत हेच डायरेक्ट, तू हे नको करीत जाऊ ते नको करीत भाऊ, तू बघूच नको ब्लॉग. अनसबस्क्राईब करून टाक. विषय काय आपल्याला समजून राहिले ब्लॉगिंग काही सोपी नाही. 2 व्हिडिओ एखादी एडिट करावं लागेल. काय म्हणली? उद्यापासून मी ना टाइमवर ब्लॉग टाकणार आहे एखाद्या दिवसात. म्हणजे टाइममध्ये एक फिक्स करायचं आपल्याला. गाणी उद्यापासून 8लाच व्हिडिओ गेला पाहिजे ब्लॉग आणि 8:30ला शॉर्ट व्हिडिओ. खालून मध्ये पटकन चालू कर. मेरी कायनात मेरे खाली हाथ मेरे तार तार सपने वांगळे वाचवा राक्षसीने मला मारतो. राक्षस तू कोणी? राक्षस कुमार. तसा राजकुमार तसा तो राक्षस कुमार आहे. राक्षस कुमार तू राक्षसीने ना पण. आणि तो नाव काय माहितीये का? तो बुरी चुडेली. बुरा चुडालाय. बुरा चुडेला. पोहे केले का पटकन खायला. कीर्तनाला जायचे. हा मग हा तुला नाही यायचं का? नाही मग सुट्टी नाही घ्यायची. आज नाही दाखायचं. नाही एक लेक्चर एक तर माझ्या 2च महिने क्लास असतो. त्याच्यातले जर 2 दिवस जर तू कॅन्सल आता मागाल ती सुट्टी घेतली तो गुट्टू खायचं बुक आहे क्लास बुडू नको. पैसे ते जास्त घेतात आणि 2च महिने क्लास असतो. 1 दिवस जरी खाडा झाला ना तर नाही मोठा टॉपिक निघून वाच. आता मी असंच करणार, वाचवा म्हणणार. मग लोक येणार तुला मग मांडणार. हा किडनॅप केलं मला. आला मम्मी राव जेवायला करणार राव पटकेन. लय मोठे केले ना. मला जास्त दे मग त्याला नको. माझल्यान करू नको. एक तर सोयाबीन नाही काही नाही. तर गाईज आता आवरून आम्ही ना कीर्तनाला चाललोय. आणि आज दिवसभरात 2 कीर्तन आहेत. आज सकाळी एक काल्याचं कीर्तन आहे आता सकाळी आणि एक रात्री साधा कीर्तन आहे. आणि मिरवणूक ते भरपूर आहे ना. आजचा ब्लॉग बघा तुम्हाला दिसेल आता गोष्टी. आज का ब्लॉग किती वाजले आता? 10 वाजलेला. 5-6 मिनिटं तर निघतो लगेच. 2 गाईज एवढं भरलेलं होता. एवढं दिसत असेल पट्टा. एवढा पट्टा क्लिअर झाला. एवढा पट्टा राहिला होता. माशास थांबलो एवढा. चला परत याच्यात साखर नाही टाकलेली म्हणजे कितीतरी गोड झालं. किती साखर टाकली का त्याच्यात मी म्हणजे हेल्दी आहे.
आतून मला शांत वाटतं. केळी खाल्लं गार पडतं शरीर. उन्हाळ्यात केळी खावं. उन्हाळ्यात काय खावं? आंबे मला कम नाही मला आवडत कमी. उगाच ते 2-3 वेळा खाल्ले चांगले वाटत मला. आज पोट भरलं म्हणून असं म्हणतो. उद्या पोट नसलं भरलेलं मग मला काही खावं वाटतं. माणसाला भूक लागल्यावरच अन्नाची किंमत कळत. मग अन्न बेसन जरी असलं तरी माणूस खातो. मग हे भूक लागल्याने ती किंमत कळली. भूक लागलेली नसेल तर गुलाबजाम सुद्धा खाऊ वाटणार नाही. परत एक कार्यक्रमाला चाललंय. तुम्हाला एक अपडेट सांगायसाठी तिथे गेल्यावर तुम्हाला परत भेटणार. पण आहे कीर्तन पण आहे. तुम्हाला दिसेल ब्लॉग मध्ये. काहीच कुठं वाटायला चाललाय मी. मोबाईल हलू राहिलाय. थांबा त्याच्या टप्प्यात पाणी नाही. कीर्तनाला माझ्या झालं मोठा सप्ताह गेलाय. बरोबर नको करू. आता हरिपाठ झाला. तुम्ही जसं पाहिलं असेल पावले वेळे खेळत होतो. याच्यानंतर आता कीर्तनाला चाललो होतो आम्ही. हे दुसऱ्या ठिकाणी, हे एका ठिकाणी. बाकी इथं रस्ता बेकार आहे थोडासा नाही का. थोडा लेवल खराब आहे. इकडं पाणी आहे. सगळं पाणी इकडं. आता रोडला लागलो आता सुद्धा. आज एकदम आपल्या स्कूटीने हे केलं. मदत दिला काय मोठी टर्क. अरे काय करते काय काय म्हणते. काय माहित. ट्रेन तर गाईस आजचा जो ब्लॉग आहे आम्ही आता दुसऱ्या दिवशी एंड करतो. रात्री झोपून घेतलं डायरेक्ट. पण उशीर झाला लय. रात्री जवळपास 10:30 वाजले होते. उशीर लय नव्हतं झाला पण दमलो जास्त होतं कारण ज्या लांब 2 ठिकाणी गेलो होतो आपण. आणि वार बघा किती बेकार सुटलंय. आता हे तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये फुल इंटरेस्टिंग ब्लॉग आहे. तुम्ही आता भारी वाटरेल. हे ब्लॉग एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या वाला